नमस्कार. मी सुजित आंबेकर लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपलेली आहे आणि आज एक फार मोठी घडामोड साताऱ्यामध्ये जी घडली, खरं तर सांगलीमध्ये 2 दिवसापूर्वीच घडली, तो आता ती साताऱ्यामध्येही घडलेली आहे. आणि ती म्हणजे की भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वानं जे आपले मतदार आहेत या सर्व मतदारांना रिसॉर्टला हलवलेलं आहे. रिसॉर्ट म्हणजे कुठला? पुण्यातील एक रिसॉर्ट आहे मुळशीपाशी, तिथं त्यांना सर्वांना हलवलेलं आहे. त्यामध्ये सातारचे सगळे नगरसेवक असतील, यांचाही सगळ्यांचा समावेश आहे. सांगलीमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनाही असंच 1-2 दिवसापूर्वी हलवलं होतं. साताऱ्यामध्ये साधारण जिल्हा परिषद सदस्य वगैरे जेवढी सगळी भाजपची मंडळी आहेत, साधारण 3 बसेस आहेत. या तिन्ही बसेस आता पुण्यामध्ये काही वेळात पोहोचणार आहेत आणि मुळशीमधलं एक रिसॉर्ट बुक केलेलं आहे. असो, आता हा विषय जो मला मांडायचा आपल्यासमोर की रिसॉर्ट संस्कृती, रिसॉर्ट पद्धत ही जी आणली ही भाजपनीच आणलेली आहे आणि भाजपनी कायम म्हणजे इतर पक्ष जे आहेत ते फोडून त्यांना हलवण्याचं काम केलेलं आहे. मात्र ह्या निवडणुकीमध्ये म्हणजे मला फार आश्चर्य वाटतंय आणि मतदारांनाही सांगावंसं वाटतं की आज ज्या भाजपची जी सगळे निवडून आलेले सदस्य आहेत ते फुटू नयेत, त्यांना कोणी अप्रोच करू नये म्हणून त्यांना त्यांच्या जागेवरनं हलवण्यात आलेलं आहे. आज सातारचे नगराध्यक्ष असतील, झेडपीच्या अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील आणि अनेक पंचायतीचे निवडून आलेले सदस्य असतील, म्हणजे सांगली आणि सातारची या सर्वांना रिसॉर्टमध्ये हलवण्यात आलेलं आहे. आता बघा, आपल्या सातारा जिल्हा परिषदेची जी निवडणूक झाली होती, या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने, म्हणजे महाविकास आघाडी नव्हती म्हणा, परंतु त्यामध्ये जे एकनाथ शिंदेची शिवसेना होती, अजितदादांची राष्ट्रवादी होती आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस, असे सर्वांनी मिळून आपले जे जिल्हा परिषद सदस्य आहेत हे उटी, बेंगलोर, गोवा वगैरे या भागात हलवले होते आणि त्यामधनंच अपहरणाचे गुन्हे दाखल झाले होते. बघा, आवर्जून सांगतो, म्हणजे अनिल देसाई असतील, मांडवे असतील, यांच्यावरती अपहरणाचे गुन्हे दाखल झाले. आता हीच परिस्थिती आज भारतीय जनता पार्टीवरती येऊन ठेपलेली आहे. आज भारतीय जनता पार्टीला असं कुणाची भीती आहे की त्यांचे सदस्य फोडले जातील? हा मोठा प्रश्न आता जनतेसमोर पडलेला आहे आणि तेवढाच मतदारांसमोर पडलेला आहे. भारतीय जनता पार्टीला त्यांच्याच निवडून आलेल्या सदस्यांवर विश्वास नाहीये का? का विश्वास नाहीये? आज जर भारतीय जनता पार्टी प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला निवडून येण्यासाठी साधारण 50-50 लाख रुपये दिले होते. दुसरी गोष्ट, जे नगरसेवक साताऱ्यामध्ये निवडून आले त्यांना निवडून आणण्यासाठी साधारण प्रत्येकाला आपल्या काय म्हणतात, कुवतीनुसार, म्हणजे जो स्ट्रॉंग आहे त्याला कमी पैसे, जो कमकुवत आहे त्याला जास्त पैसे, एक किमान 25 लाखाचा आकडा आपल्याला माहीत होता. हे साताऱ्यातल्या नगरसेवकांचा आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष हे तर आपण म्हणजे तो विचार न केलेला बरा. आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ह्या विधान परिषदेची निवडणूक इतकी रंगतदार झालेली आहे की कालही ज्यावेळेस मकरंद पाटील यांनी आपले पत्ते काही उघडे केले नाहीये, त्यांनी सांगितलं की मला एकमुखी सर्व सदस्यांनी निर्णय दिलेला आहे की मी निर्णय घ्यायचा. दुसरी गोष्ट, त्यांनी परत सांगितलं की माझं शीर्ष नेतृत्व आहे, त्यांच्याशी बोलूनच मला डिसिजन घ्यावं लागेल. म्हणजे मकरंद पाटील यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. आणि भविष्यात असंही होऊ शकतं की शंभूराज देसाई, मकरंद पाटील हे कॅमेऱ्यासमोर येऊन आज उद्या असंही म्हणतील की आम्ही महायुतीला पाठिंबा देतोय. मात्र जे सदस्य आहेत, ज्या सदस्यांशी मी बोललेलो आहे, अनेक राष्ट्रवादीचे सदस्य आहेत, अनेक शिवसेनेचे सदस्य, काही भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांशी मी बोललेलो आहे, त्यांची ही अशी मानसिकता नाहीये की त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करावं. ही परिस्थिती जी झालेली आहे ही का झाली? कारण याच्या मागचं सगळं कारण आहे ते सातारा जिल्हा परिषदेमध्ये जो अभूतपूर्व गोंधळ झाला, ज्याच्यामुळं अख्खा महाराष्ट्र गाजला. आता त्या गोष्टीवरनं ही प्रक्रिया साताऱ्यामध्ये सुरुवात झालेली आहे. भारतीय जनता पार्टीला भीतीपोटी का होईना आपले सदस्य हलवावे लागलेले आहेत. आता जी दुसरी माहिती मिळत आहे की अभयसिंह जगताप
हे जे दुसरे महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडे तर अजिबात मतांचा आकडा नाहीये, 0 आकडा आहे. म्हणजे जर कॅल्क्युलेशन केलं तर अभयसिंह जगताप हे त्यांच्या महाविकास आघाडीच्या मतदानावरती कुठेही निवडून येऊ शकत नाहीत. निवडून येण्याची शक्यता कोणाची आहे? महायुतीच्या उमेदवाराची, म्हणजे धैर्यशील कदमांची. वैयक्तिक धैर्यशील कदम यांचा जर विचार केला तर त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय अतोनात कष्ट घेतलेले आहेत. आमदार खासदार निवडून आणण्यामध्ये, वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये त्यांनी मोठे कष्ट घेतलेले. त्यामुळे ती पक्षाने त्यांना दिलेली एक जबाबदारी म्हणता येईल आणि त्यातनं त्यांना परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे. आता ही जी अभयसिंह जगताप जे आहे तर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये रसद बाहेर काढलेली आपल्याला माहिती पडती आहे. आणि ह्याच भीतीपोटी, यावरून सांगेन की ह्याच भीतीपोटी आज भारतीय जनता पार्टीला आपले जे सांगली असेल, सातारा असतील, येथील जे साधारण 400 ते 500 मतदार आहेत त्या मतदारांना मतदान होईस्तोवर गायब करावं लागलेलं आहे. आता हे सर्व मतदार हे आपल्याला मतदाना दिवशी म्हणजे 18 तारखेला सगळ्या बसेसमधनं आलेले दिसतील. तोपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणजे भाजपच्या सत्तेत असलेले सगळी सार्वजनिक ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला कोणतेही नगरसेवक, नगराध्यक्ष असतील कोणीही तुम्हाला भेटणार नाही. जिल्हा परिषदेमध्ये कोणीही सदस्य भेटणार नाही. कारण काय, यांना 2 दिवस आता मस्त आईश आराम आणि एन्जॉय करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने व्यवस्था केलेली आहे. आता बघूया नेमकी ही भारतीय जनता पार्टीची जी डिप्लोमसी आहे, रिसॉर्ट डिप्लोमसी, याला कितपत यश येईल. आणि महाविकास आघाडीचे जे कॅन्डिडेट आहेत अभयसिंह जगताप हे किती चाणक्ष पद्धतीनं आणि त्यांच्याबरोबर असलेले शशिकांत शिंदे असतील आणि माझ्या माहितीप्रमाणे जयंत पाटील असतील, विश्वजित कदम असतील आणि 2 अदृश्य मंत्री म्हणेन मी, का की नक्कीच ह्या दोघांना जो त्रास भारतीय जनता पार्टीने दिला आहे, हे 2 अदृश्य मंत्री आणि राज्यसभेचे खासदार नितीन पाटील हे नक्कीच या सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावतील. आणि जरी ह्यांनी काही जरी सांगितलं तरी जे सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील, नगरसेवक असतील काही ठिकाणचे, हे किमया करू शकतात अशी माहिती मिळत आहे. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीने आपल्या सदस्य फुटू नयेत म्हणून हलवलेलं आहे. आता आपण वाट बघूया मतदाना दिवशी काय घडतंय आणि मतदाना दिवशी काही वेगळं आपल्याला बघायला मिळेल का. ज्या पद्धतीने आपल्याला सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बघायला मिळालं तसं काही इथं बघायला मिळते काय, ह्याची यावरही आपलं लक्ष राहणार आहे. आणि निकाल नक्कीच काय लागल याकडेही आपलं लक्ष लागणार आहे. आपल्याला या भारतीय जनता पार्टीच्या रिसॉर्ट डिप्लोमसी बद्दल काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास धन्यवाद.